श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहूने तया बाळाप्पा प्रिय असे जाहला. वर्तले असे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरून स्वामीसेवा रात्रंदिना अत्यानंदे करीत असे. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरू. बाळाप्पा मनी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन. स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकरास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलोनी करी सर्वाचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठवले. श्रोते धरून या करी घेऊन गेले बाहेरी. पाहून या ऐशा परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणाधीन माझे केले श्रेष्ठपणा अपमान झाला. तैपासून बाळाप्पासी त्रास देत अहर्निशी गाऱ्हाणे सांगता समर्थांसी. बाई ती शब्द तोडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः त्याचे घरी येत तो चोळाप्पा विकात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाची द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिल होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवीचे तोयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पाकारणे जबाब दिला चोळाप्पाने. बाळाप्पा देती घरी तेजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईनेही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाले आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हान समावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी. भक्तमंडळी बेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाशी करून या झोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारिला म्हणते भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्याने भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळाप्पाते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले रेण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामीजवळी पातले. त्यांनी उठून चोळाप्पासी आपण बैसले स्वामीपासी. चोळाप्पाच्या मनासी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळाप्पाते न काही देती न तरी घेती हिरवणी. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावून दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडून श्री स्वामी चरणासी म्हणती जावे येतोने. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळाप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून. याकरता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्यावयासी बाळाप्पा येतोय त्या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळ विदित झाले. तेव्हा एक सेवेकरास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्यास्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याचं रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर
स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत, हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळापासी, आनंद झाला बाईसी. गर्व भरे त्या कोणासी, मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करुणी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दावीती. जे कोणी दर्शना येत, त्यासी बाई द्रव्य मागत, धनधान्य सांडवीत. ऐशा प्रकारे करोनी बाईची कृते दरबारी, विदित केली थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणापासून. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही लागेना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी. बाईसी दुरी करावे परी राणीसी भिवोनी, तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनासी एके दिनी, कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ, कैसा करता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार, घेत उर बडवून. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता, पंच नेमून व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी. स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन. हिशोबत जपाचा घेतला बाळाप्पानी चाकरी, एक तप सरासरी केले उत्तम प्रकारे. समर्थाते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापि बाळाप्पा राहत, श्री पादुकांची पूजा करीत निरहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त, त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री स्वामी समर्थ करीत होते प्रेमभू. असे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोते होऊन सावधान, श्रवणी आदर धरावा. उगाच करता दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कार देती, त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा. ऐका श्रोते घेऊन चित्ता, जेणे निवारे सर्व व्यथा. पापराशी दग्ध होती. अक्कलकोटी निवासिया, जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथासमंत, सदा भक्तपरिसोत. त्रयोदशाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारानुते त्रयोदशाध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.